दिल्लीच्या तिहार कारागृहातल्या दहशतवादी अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांच्या कबरी हटवाव्यात अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली। या दोन कबरींमुळे तिहार कट्टरपंथी तीर्थस्थान बनलंय असा गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आलाय। त्यामुळे मोठी खळबळ उडाली। नेमकं काय घडलंय ते पाहूयात। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। भारताचे सर्वात मोठे तिहार कारागृह पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले। दहशतवादी मोहम्मद अफजल गुरु आणि मोहम्मद मकबूल भट्ट यांच्या कबरींवरून हा वाद पेटण्याची शक्यता आहे, कारण तिहार मधील या दोन्ही दहशतवाद्यांच्या कबरी हटवण्याची मागणी होऊ लागले। याबाबत विश्व वैदिक सनातन संघ आणि जितेंद्र सिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। याचिकेत म्हटलंय की या कबरींमुळे तिहार कारागृह कट्टरपंथी तीर्थस्थान बनत आहे। कथित कट्टरपंथी या ठिकाणी जमा होऊन दोषी ठरवलेल्या दहशतवाद्यांची पूजा करत असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आले। मोहम्मद मकबूल भट्टला 1984 मध्ये आणि मोहम्मद अफजल गुरुला 2013 मध्ये फाशी झाली। त्यानंतर तिथेच त्यांच्या कबरी बांधण्यात आल्या। याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या कबरींचं अस्तित्व केवळ बेकायदा आणि असंवैधानिक आहेत, वर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणार आहे। अजमल कसाब आणि याकूब मेमन यांच्या प्रकरणात जसं गुप्ततेनं अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तसे भट्ट आणि गुरु यांच्या बाबतीत व्हायला हवं होतं। याचिकेत स्पष्ट करण्यात आलंय की जर कबरी हटवून गुप्त ठिकाणी पुन्हा बांधल्या तर तिहार कारागृहात येणाऱ्या कथित कट्टरपंथीयांना आळा बसेल आणि दहशतवाद्यांचं महत्वही कमी होईल। आता या जनहित याचिकांवर पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणी होण्याची शक्यता आहे। सध्या मात्र तिहार कारागृह प्रशासन आणि केंद्र सरकारसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। दहशतवाद्यांच्या कबरींना संरक्षण मिळालं तर त्याचा संदेश नेमका काय जाईल, असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलाय। अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता थेट न्यायालयात पोहोचलाय। आता न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो याकडे देशाचं लक्ष लागलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।